तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी हा अनुभव एकदा घेतला असेल की काहीही कारण नसतं, पण सगळ्यांनाच घरातल्या लोकांना आपल्याला अगदी डल वाटतं, खूप लो वाटतं, निरुत्साह वाटतो. त्याचप्रमाणे घरातली एनर्जी सुद्धा अतिशय डल किंवा लो वाटत असते. कुठलंही पर्टिक्युलर कारण नसतं, पण उगाचच अँझायटी वाढल्यासारखं वाटतं. असं जर होत असेल तर ह्याच्यावर नेमकं काय करायला पाहिजे? तर ह्याच्याकरता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अतिशय साधा आणि सोपा उपाय सांगितलेला आहे. तर काय करायचं आहे ह्याच्यामध्ये? तर तुम्हाला पहिल्यांदी तुमच्या घरातली सगळी जमीन थोडासा साबण टाकून अगदी छान पाण्याने पुसून घ्यायची. हे पुसून झाल्यानंतर तुम्हाला त्यावर खडे मीठ किंवा ज्याला आपण समुद्री मीठ म्हणतो, जे नॉन आयोडाइज असेल असं मीठ, ते साधारणपणे 1000 स्क्वेअर फीटला 50 ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये सगळ्या जमिनीवर पसरवून ठेवायचंय. हे पसरवून ठेवल्यानंतर रात्रभर हे तसंच राहू द्यायचं आणि सकाळी उठल्यानंतर हे सगळं मीठ परत गोळा करायचं आणि तुमच्या शौचालयात किंवा सिंकमध्ये हे विसर्जन करून टाकायचं. हे झाल्यानंतर परत एकदा जमीन स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आणि जमिनीवर एखाद दुसरी कापराची वडी ठेवून द्यायची, पण जाळायची नाही बरं का. तर हा प्रयोग जर तुम्ही सलग 3 दिवस केलात ना, तर घरातलं वातावरण परत पूर्वीसारखं होतं आणि अतिशय उत्साही वाटायला लागतं. हे करताना मात्र आणखीन एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि ती म्हणजे की जेव्हा रात्री हे मीठ पसरवून ठेवलेलं असेल, तेव्हा घरातल्या कुठल्याच सदस्याने ते मीठ ओलांडू नये ह्याची दक्षता घ्यायची. बघा, तर तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव आला ते मला कळवायला विसरू नका.